सगळ्यांना सलाम. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. आपण आपल्या भक्तीची सुरुवात करूया. सर्वप्रथम एक छोटीशी प्रार्थना. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार मानतो हे देवप्पा. तू पूर्ण वेळ पूर्ण समय आमच्या बरोबर असतो, आम्हाला आशीर्वादित करतो आणि तुझ्या देवदूतांचा पहारा आमच्या भोवती असतो. सगळ्या वाईट गोष्टींपासून, अरिष्टांपासून, आजारापासून, रोगराईपासून आमचा बचाव करतोच हे देवप्पा. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार मानते. आमच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीवर तुझा आशीर्वाद असू दे, आमच्या पास्टरांवर तुझा आशीर्वाद असू दे. आणि हे देवप्पा, इथून पुढची वेळ आणि भक्ती मी तुझ्या हाती सोपवते. मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुझे आभार मानते. येशूच्या गोड व पवित्र नावात मी मागते, म्हणून तू ऐक. आमीन. आता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 126 हे गाऊया. गीत क्रमांक 126. प्रियांनो, मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जाना मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. सदा तो रक्षणा, तो न्यायकाळी मला नाहीच सोडना. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमा
तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. यावेळेस आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणून आपला विश्वास व्यक्त करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिली, जो मरण पावला व ज्याला पुरिली, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला तो येणार आहे. त्याविषयी मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरिते. आमेन. यावेळेस मी मिसेस स्वाती वैरागर यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 प्रभू, जे आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते राजा. बाप्पा, तुझ्या नावाला मी लाखो लाख धन्यवाद देत आहे. तुला उंचाविते, तुला गौरविते प्रभूजी. तुझे आभार आणि उपकार मानते राजा. तू महान आहेस, तू धन्य आहेस पिता परमेश्वरा. या सहापर्यंत सांभाळ ते जिवंताच्या भूमीवर प्रभूजी तू सुखरूप आणि जिवंत ठेवलंस, तुला धन्यवाद देते बाप्पा. देवप्पा पिता परमेश्वर, या महामारीच्या दिवसात प्रभूजी तू आम्हाला खरोखर राजा तुझ्या तळ हातावरती कोरून ठेवलंस आणि सर्व अरिष्टांपासून संरक्षण केलंस, तुला धन्यवाद देते बाप्पा. पिता परमेश्वरा, आमचे सर्व चर्चमधले सर्व सदस्य, प्रत्येक कुटुंब मी तुझ्या हातात देते राजा. प्रभूजी खरोखर आमचं प्रभूजी बाहेर जाणं येणं तू सुखरूप करतोस, तुला धन्यवाद देते राजा. तुझ्या आशीर्वादाने भरतोस, तुला धन्यवाद देते प्रभूजी. पिता परमेश्वरा, आमचे चर्च पास्टर तुझ्या हातात देते प्रभूजी. सर्व महिला मंडळ, क्वायर, लहान थोर वृद्ध तुझ्या हातात देते पिता परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने आणि पवित्र आत्म्याने तू भर प्रभूजी. पिता परमेश्वरा, खरोखर राजा या महामारीच्या दिवसात ज्या ज्या कुटुंबियांनी आपले आप्तजन गमावले आहेत बाप्पा, त्यांची ती पिता परमेश्वर उपस्थिती खरोखर त्यांना अनुपस्थिती जाणवत आहे प्रभूजी. खरोखर ती पोकळी तुझ्या आशीर्वादाने पवित्र आत्म्याने तू भर प्रभूजी. त्यांचं मनाचं सांत्वन तू कर प्रभू. पिता परमेश्वरा, लॉर्ड जीजस, आमच्या सर्व प्रभूजी देशाचा कारभार आम्ही तुझ्या हातात सोपवत आहोत राजा. जे काही निर्णय घेतले जात आहेत बाप्पा, ते घेण्यासाठी तू प्रभूजी त्यांना बुद्धी ज्ञान दे राजा. आणि आमचे पिता परमेश्वर, देशाचं संरक्षण तू करत आहेस बाप्पा, तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पिता परमेश्वरा, सीमेवरती जे काही आमचे प्रभूजी आर्मी लढत आहे बाप्पा, खरोखर पिता परमेश्वरा त्यांना तू सुखरूप ठेव, त्यांच्या कुटुंबियांना तू सुखरूप ठेव प्रभूजी. प्रभूजी, जिथे कुठे तुझे दास दासी बाप्पा तुझ्या नावाची सुवार्ता सांगत आहेत, त्यांना तू शक्ती सामर्थ्य दे. त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर बाप्पा, आणि तुझी स्तुती गुणगान गौरव त्यांच्याकडून आणखीन प्रमाणात तू करून घे बाप्पा. पिता परमेश्वर, विशेष करून प्रार्थना करते या पिता परमेश्वरा रोगराईच्या प्रभूजी समयामध्ये प्रभू, जे काही पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ प्रभूजी, नर्सेस, डॉक्टर्स, अनेक जण प्रभूजी तुझी या कामात हातभार लावत आहेत. पिता परमेश्वर, दुखणी आहे त्यांची प्रभूजी सेवा करत आहेत. तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रभूजी खरोखर जे दुःखात आहेत अशांचं सांत्वन करण्यास तू सांगत आहे बाप्पा. अशांच्या जखमेवरती तू प्रभूजी मलम लावण्यास प्रभूजी तू सांगत आहेस प्रभूजी. इतरांची ते सेवा करत असताना त्यांच्या कुटुंबियांना तू आशीर्वादित कर, त्यांना शक्ती सामर्थ्य दे बाप्पा. आणि खरोखर पिता परमेश्वरा, लॉर्ड जीसस, तुझ्या या कृतीतून बाप्पा तुझं प्रेम, तुझी दया ते दाखवत आहेत, त्यांना साह्याने मदत कर बाप्पा. प्रभूजी खरोखर आमच्या प्रभूजी शेजाऱ्या पाजाऱ्यांवर देखील तू पिता परमेश्वरा तू सुखरूप ठेवत आहेस, त्यांना देखील सांभाळत आहेस, तुला धन्यवाद देतो बाप्पा. खरोखर पिता परमेश्वरा, आमचं अंतःकरण तू उघड बाप्पा.
प्रभूजी जे काही मानना तो आमच्यासाठी आज आणलेला आहे बाप्पा, तो ग्रहण करण्यास साह्याने मदत कर. पिता परमेश्वर, तुझी दया, तुझी कृपा आणि तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाला तू भर राजा. दया कर, कृपा कर प्रभूजी. तुझ्या बुद्धीने ज्ञानाने तू प्रत्येकाला भर राजा. आणि सर्व समय मी तुझ्या हातात देते. पिता परमेश्वरा, जे काही आमची जीवनाची धाव आम्ही घेत आहोत बाप्पा, जो स्वर्गीय मुकुट आम्हाला पिता परमेश्वर धारण करायचा आहे पित्या, तो पिता परमेश्वरा ती धाव पूर्ण करत असताना बाप्पा तुझं साह्य तू आम्हाला कर बाप्पा. तू आमचा ढाल कवच तू हो पित्या, आमचा एबेनेझर तू हो. आणि तुझी दया आम्हावरती तू ओततोस, तुला धन्यवाद देते. दया कर, कृपा कर पित्या. तो देवपा तुझ्या कृपादानाने तू आम्हाला भर राजा. तुझ्या पिता परमेश्वरा, आम्ही फळ देणारं वृक्ष असं राहावं बाप्पा, असं व्हावं यासाठी तू कृपा पुरव. दया कर, कृपा कर प्रभू. इथून पुढचा वेळ काळ समय तुझ्या अधीन स्वाधीन करते प्रभू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागते पिता तोय. आमेन. मी स्वातीचे आभार मानते सुंदर अशा प्रार्थनेसाठी. आता आपण सगळेजण मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता मी प्रेझ अँड वर्शिपसाठी शालोम यांना विनंती करते की त्यांनी लीड करावे. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है. बिनती से बढ़कर समस्या के काम मुझ में करता है. उसका मेरे अंदर रहना रहस्य है. बिनती से बढ़कर समस्या के काम मुझ में करता है. उसका मेरे अंदर रहना रहस्य है. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है. मेरा प्रभु यदि आँख है तो मैं उसकी पुतली हूँ. जो कोई मुझको छूता है उसकी पुतली छूता है. मेरा प्रभु यदि आँख है तो मैं उसकी पुतली हूँ. जो कोई मुझको छूता है उसकी पुतली छूता है. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है. पराक्रमी है मेरा प्रभु, मुझको शस्त्र बनाता है. अपने धनुष का तीर बनाकर शत्रु को गिराता है. पराक्रमी है मेरा प्रभु, मुझको शस्त्र बनाता है. अपने धनुष का तीर बनाकर शत्रु को गिराता है. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है. मेरा प्रभु जी आ रहा संतों को ले जाने को. अपने राज में हमें बिठाकर शिरोमणि बनाने को. मेरा प्रभु जी आ रहा संतों को ले जाने को. अपने राज में हमें बिठाकर शिरोमणि बनाने को. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका डेरा है. अपनी आँख से मुझको वो हरदम घेरे रहता है. प्रभु यहोवा मुझ में है.
मी शालोम याचे आभार मानते सुंदर असे प्रेझ अँड वर्शिपसाठी. आता मी पाळक साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संदेशाद्वारे मार्गदर्शन करावे. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मननचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे, संत लुकाने लिहिलेला शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 38 ते 42 वचनं. लुकृस शुभवर्तमान 10वा अध्याय 38 ते 42. मार्था आणि मरिया. ते जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नामे एका स्त्रीने त्याला आपल्या घरात घेतली. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे शब्द ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार खटखट पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने मज एकटीवर कामाचा बोजा टाकला आहे. याची आपणाला काळजी नाही काय? तिला मला सहाय्य करावयास सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मानमहिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदोदित असो. या शुभवर्तमानाचा लेखक संत लूक, जो व्यवसायाने वैद्य. संत लुकाने हा शुभवर्तमान इसवी सन 60 ते 65 या दरम्यान लिहिला. संत लुकाने प्रेषितांची कृत्ये देखील लिहिली. संत लूक हे संत पौलाचे जवळचे सहकारी व घनिष्ठ मित्र देखील होते. आणि संत लुकाने हा शुभवर्तमान, जे उच्चवर्णीय गैरयहुदीमधून ख्रिस्तामध्ये परिवर्तित झाले, ज्यांनी ख्रिस्ती धर्माचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं, थिओफिलस ह्यांना उद्देशून संत लुकाने हा शुभवर्तमान लिहिला. संत लुकाच्या शुभवर्तमानाचं वैशिष्ट्य, जे गैरयहुदी आहेत त्यांचं देवाच्या राज्यामध्ये स्थान आणि महत्त्व, ह्याच्यावरती संत लूक त्यांच्या शुभवर्तमानामध्ये भाष्य करतात. संत लुकाचा जो शुभवर्तमान आहे, हा ताळणाचा शुभवर्तमान आहे, हा देवाच्या राज्याचा शुभवर्तमान आहे आणि हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शुभवर्तमान आहे. हा शुभवर्तमान ख्रिस्ती लोकांकरिता, ख्रिस्ताचे अनुयायी ह्यांच्याकरिता आणि ज्यांनी अद्याप प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही त्या प्रत्येकाकरिता आहे. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा आपण ह्या शुभवर्तमानाकडे पाहतो, संत लुकाचा जो लिहिण्यामागचा उद्देश आहे, जे गैरयहुदी आहे त्यांचं देवाच्या राज्यामध्ये स्थान. कारण संत पौल म्हणतात, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व समान आहेत, सर्व एक आहे. कोणी यहुदी नाही, कोणी हेलनी नाही, सर्व ख्रिस्तामध्ये एक आहे. देर इज नो ज्यू, देर इज नीदर जेंटाईल, ऑल आर वन इन ख्राइस्ट जीसस. आणि संत लूक हा शुभवर्तमानाचा जो आधार आहे तो समानतेचा आहे. ह्याच्यावरती जास्त ते त्यांच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला भर देताना दिसतात. अमर्त्य सेन ह्यांना 1998 वेल्फेअर इकॉनॉमिक्ससाठी किंबहुना आर्थिक लोककल्याण याकरिता त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. सेन कुटुंबामध्ये जन्माला आलेलं हे बालक 3 नोव्हेंबर 1933 शांतिनिकेतन विश्व भारती विद्यापीठ याच्या कॅम्पसमध्ये त्यांचा जन्म झाला. आणि आशिया खंडातले पहिले नोबेल पारितोषिकाचे जे विजेते आहेत, रवींद्रनाथ टागोर, ह्यांनी या बालकाचं नामकरण अमर्त्य या नावाने केलं. अमर्त्याचा अर्थ जो जगापासून थोडा वेगळा आहे असं त्यांनी नामकरण केलं. आणि रवींद्रनाथ टागोर म्हणाले, हा मुलगा एक उत्तम माणूस बनेल. आणि त्यांनी ह्यांच्याविषयी जी भविष्यवाणी केली ती काही वर्षानंतर खरी देखील ठरली. अमर्त्य सेन ह्यांचे आजोबा विश्वभारती शांतिनिकेतन या ठिकाणी अध्यापन करत होते. त्यांची आई अमिता सेन हिचं शिक्षण देखील विश्वभारती शांतिनिकेतन ह्या ठिकाणी झालं. आणि अमर्त्य सेन ह्यांचे जे वडील आहेत आशुतोष सेन, हे ढाका विद्यापीठामध्ये रसायनशास्त्राचे ते प्राध्यापक होते. 1943 त्यावेळेस आपल्या देशामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला आणि ह्या दुष्काळामध्ये साधारण 25 ते 30 लाख लोक मृत्युमुखी पडले.
आणि दुष्काळाची सर्वात जास्त झळ जर कोणाला बसली असणार तर ते शेतकरी होते, कामगार वर्ग होते आणि गरीब लोक होते. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांना म्हणावी तशी दुष्काळाची झळ बसली नव्हती किंबहुना पोचली नव्हती. आणि ह्या परिस्थितीमध्ये ढाका या ठिकाणी आणि भारतामध्ये उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये देखील काही ठिकाणी कम्युनल व्हायलन्स किंबहुना कम्युनल राईट्स देखील या दुष्काळामध्ये सुरू झाल्या. अमर्त्य सेनचे वडील जे आहेत आशुतोष सेन, त्यांच्या परिचयामध्ये असणारा एक मुस्लिम व्यक्ती ज्याचं नाव कादर मिया होतं. दुष्काळामध्ये घरामधून ती व्यक्ती बाहेर पडली कारण तेव्हा आणीबाणीची परिस्थिती होती आणि घरामध्ये अन्न नसल्यामुळे त्यांच्या पत्नीचा विरोध असताना देखील अन्न मिळवण्याकरिता जेव्हा ते घराच्या बाहेर पडतात तेव्हा एका विशिष्ट वर्गाची लोक त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करतात आणि आशुतोष सेन त्यांना त्या जखमी अवस्थेमध्ये उचलून दवाखान्यामध्ये नेतात आणि कादर मियाला म्हणतात की अशा परिस्थितीमध्ये तुला रिस्क किंबहुना जोखीम घेण्याची गरज काय होती. कादर मिया म्हणतात घरामध्ये खाण्याकरिता अन्न नाही. पण त्यांना एवढं मारण्यात आलं होतं की कादर मिया ह्यांचा मृत्यू त्या दवाखान्यामध्येच होतो. या घटनेचा खूप परिणाम अमर्त्य सेन ह्यांच्या मनावर झाला आणि अमर्त्य सेन ह्यांना तेव्हा एका गोष्टीचं प्रमाण प्राप्त झालं की मानवाचा जो संकुचितपणा आहे किंबहुना त्याची जी स्वार्थी वृत्ती आहे जी त्याला व्यवस्थितपणे जगू देत नाही आणि तो एका विशिष्ट समाजाचा असल्यामुळे त्याचा अव्यय करणं किंवा त्याचा तिरस्कार करण्याकरिता त्याला भाग पाडते. म्हणून अमर्त्य सेन ह्यांनी आयडेंटिटी आणि व्हायलन्स ह्याच्यावरती पहिला लेख लिहिला. कालांतराने अमर्त्य सेन हे केम्ब्रिजमध्ये जातात. 1963 स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स दिल्ली या ठिकाणी ते अध्यापन पण करतात आणि त्या कालखंडामध्ये किंबहुना त्या दरम्यान अमर्त्य सेन ह्यांना सुरेश तेंडुलकर, डॉक्टर मनमोहन सिंग आणि भगवती ह्यांच्यासारखे मित्र प्राप्त होतात. अमर्त्य सेन ह्यांचं अर्थशास्त्राकरिता जे योगदान आहे ते अतुल्य आहे, अनमोल आहे आणि शांतिनिकेतनमध्ये स्पर्धात्मकतेपेक्षा मानवाचं किंबहुना विद्यार्थ्याचं कुतूहल जागृत करणं आणि ते कुतूहल प्रवृत्त करून ते विकसित करणं ह्याच्यावरती जास्त भर देण्यात येत होता. अलीकडे आपण शिक्षण व्यवस्थेकडे पाहतो तेव्हा आपण विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता तयार करत असतो, पण त्यांच्यामध्ये जे कुतूहल असतं किंबहुना त्यांची जी इच्छा असते ती जागृत करणं आणि ती विकसित करण्याकडे दुर्दैवाने बहुतेक पालकांचा कल नसतो. पण शांतिनिकेतनमध्ये भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा आणि मानवी कुतूहल ह्याला कसं तुम्ही प्रवृत्त कराल, कसं विकसित कराल असं शिक्षण व्यवस्थेचा त्यांचा एक मोठा भाग होता आणि त्याच्यामुळे शांतिनिकेतनमधून आम्हाला भारतामध्ये असे मोठमोठे असमी व्यक्ती किंबहुना व्यक्तिमत्व प्राप्त होतात. संत लुकाच्या शुभवर्तमानावरती जेव्हा आपण चिंतन करतो, मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजारस एक छोटं कुटुंब बेथानी ह्या ठिकाणी राहत होतं आणि ह्या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तिथून जात असतात, खरे येशू ख्रिस्त यरुशलेमेच्या वाटेवर होत आहे आणि वाटेमध्ये ह्यांचं घर लागल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी उतरतात आणि मार्था प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वागत करते. मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसते आणि प्रभू येशू ख्रिस्त तिला प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतात. ह्याच्यावर आपण बहुतेक वेळा संदेश ऐकला. मार्थेकडे जेव्हा आपण पाहतो, मार्था प्रभू येशू ख्रिस्ताकडे तक्रार करते. ती प्रभूजवळ येऊन म्हणाली, माझ्या बहिणीने मज एकटीवर कामाचा बोजा टाकीला आहे, याची आपणाला काळजी नाही का? तिला मला सहाय्य करावयास सांगा, असं 40व्या वचनामध्ये मार्था प्रभू येशू ख्रिस्ताला संबोधून म्हणते की संपूर्ण जो बोजा आहे कामाचा तो माझ्यावर पडला. आणि प्रभू येशू ख्रिस्त तोपर्यंत मार्था जे प्रभू येशू ख्रिस्ताचं आदरातिथ्यामध्ये व्यस्त होती त्याच्या संदर्भामध्ये कोणतं भाष्य करत नाही. पण तिने तिच्या बहिणीची तक्रार केल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला उत्तर काय देतात? प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे.
प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मार्थाला मार्थे मार्थे असं 2 वेळा उच्चारतात, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं मार्थाबरोबर असणारं घनिष्ठ नातं, त्यांचं मार्थावर असणारं प्रेम, मार्था संदर्भामध्ये त्यांना असणारी काळजी ही ह्या विधानामधून अधोरेखित करते की ख्रिस्त तिला म्हणतात की मार्थे मार्थे. हे अधोरेखित करत असताना प्रभू येशू ख्रिस्त अगदी मनापासून तिला उत्तर देतात की तू पुष्कळ गोष्टींविषयी दगदग करतेस असं ख्रिस्त तिला म्हणतात. पण पुढे ख्रिस्त काय म्हणतात, मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, तो तिच्यापासून घेतला जाणार नाही असं ख्रिस्त म्हणाले. पण ख्रिस्त असं कुठेच म्हणाले नाहीत की मार्था जो वाटा तू निवडला तो अयोग्य आहे किंबहुना तो चुकीचा आहे. ख्रिस्त जेव्हा म्हणतात मरियेने चांगला वाटा निवडला, हे म्हणण्यामागचं कारण काय होतं? दावीद स्तोत्र 19:103 मध्ये स्पष्ट करतो की तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात असं दावीद राजा स्तोत्रामध्ये म्हणाला. पुढे दावीद स्तोत्र 119 मध्ये म्हणतात, सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहेत. आणि असा अमूल्य जो आत्मिक उत्कर्षाचा जो ठेवा साक्षात देव मानवी रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो मरियेला सांगत होता, आणि तो सांगत असताना मार्था येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणते की माझ्यावर संपूर्ण बोजा आला, तुम्हाला माझी काळजी नाही का, हिला मला मदत करण्याकरिता पाठवा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात परंपरेप्रमाणे थोर दावीद राजा देखील ईश्वरवाणी जी आहे, परमेश्वराचं वचन जे आहे, ज्या संदर्भामध्ये परमेश्वर जुन्या करारामध्ये म्हणाला तू आपल्या हृदयाच्या रथपटलावर माझं वचन कोर, म्हणजे उठता बसता तू ईश्वरवाणी बोलशील. शल्मोन राजा म्हणतो माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको, ते तुझ्या चित्तामध्ये असू दे. आणि दावीद राजा म्हणतो ती मला सोन्यापेक्षा रुपयापेक्षा लक्षावधी नाण्यापेक्षाही अनमोल आहेत. तो वाटा मरियेने उचलला ख्रिस्त म्हणतात, आणि तो तिच्यापासून कोणी घेणार नाही. पण ख्रिस्त हे देखील म्हणाले योहानाच्या शुभवर्तमानाच्या 4 अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही, जे पाणी मी त्यांना देईल ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल. ख्रिस्त म्हणतात हा वाटा हिच्याकडनं पुन्हा कधी काढून घेतला जाणार नाही. याचा अर्थ मी जे पाणी देतो ते एका उकळत्या पाण्याच्या झऱ्यासारखं आहे, ते कधी आटणार नाही, आणि जो ते पाणी पिईल त्याला कधीही पुन्हा तहान लागणार नाही असं ख्रिस्त म्हणतात. पण प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मार्था मार्था म्हणतात, तेव्हा ख्रिस्त मार्था जे आदरातिथ्य ख्रिस्ताचं करत होती त्याचं देखील एका प्रकारे ह्या विधानामधून तिचं समर्थन करतात. आपला व्यवसाय कोणताही असू द्या, पण तो व्यवसाय रास्त आहे, सरळ आहे, त्या व्यवसायामध्ये किंबहुना त्या कामामध्ये आपल्याला पारदर्शकपणा आहे, आणि भक्तिभावाने अगदी मनापासून आपण जर त्या कामावरती लक्ष केंद्रित केलं तर परमेश्वराला देखील ते मान्य असतं. कारण जनसेवा ही ईश्वर सेवा आहे असं आपण म्हणतो, आणि ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा तिच्या आदरातिथ्याच्या माध्यमातून करत होती. आपण जे विविध व्यवसायामध्ये आहात, आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अर्थव्यवस्थेला आपण एक हातभार लावत असतात. आपण ज्या व्यवसायामध्ये किंवा ज्या रोजगारामध्ये आहात त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असतो, आणि तो व्यवसाय पण तेवढाच महत्त्वाचा जोपर्यंत आपण स्वतःचा व्यवसाय सोडून दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये दखलंदाजी करत नाही तोपर्यंत. म्हणून आपण इंग्रजीमध्ये म्हणतो माइंड युअर ओन बिझनेस, तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करा. आणि ख्रिस्त मार्थाला जेव्हा मार्था मार्था म्हणतात, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या भौतिक जीवनामध्ये जर आपण शुभवर्तमान नीट वाचले तर 5,000 भोजन घालणं हे 4 शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलं. 4,000 भोजन घालणं
हे मत्तय आणि मार्कमध्ये नमूद करण्यात आलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने असंख्य लोकांना भोजन दिलं. आणि संत मत्तयाच्या शुभवर्तमानाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, ही लोकं 3 दिवस माझ्यापासून आहे आणि ह्यांना अन्नाशिवाय मी घरी पाठवणं हे मला योग्य वाटत नाही. आणि ख्रिस्त पुढे 5,000 भोजन देत असताना 5 भाकरी 2 मासे घेतात, ते आशीर्वादित करतात आणि त्याच्यानंतर त्या लोकांना भोजन देतात. म्हणजे भोजन हे खूप महत्त्वाचं आहे. ती आपल्या जीवनाची एक मूलभूत गरज आहे, बेसिक नेसेसिटी आपल्या लाईफची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहीत होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला का म्हणतात की मार्था, तू बहुत गोष्टींविषयी चिंताग्रस्त आहे, तू खूप काळजी करते, एवढी काळजी करण्याची तुला खरी गरज नाही आहे. ख्रिस्त इंग्रजी बायबलचा जर आधार घेतला तर ख्रिस्त असं म्हणत नाही मॅरी हॅज चोजन द बेटर पोर्शन. ख्रिस्त असं देखील म्हणत नाही मॅरी हॅज चोजन द बेस्ट पोर्शन. पण ख्रिस्त म्हणतात मॅरी हॅज चोजन द गुड पोर्शन. म्हणजे तिने चांगला वाटा निवडला. ख्रिस्त कुठे बेटर बेस्टमध्ये जो एक कंपॅरिझन असतं, जी तुलना असते, अशी तुलना या दोन्ही भगिनीमध्ये करत नाही. पण ख्रिस्त मार्थाला म्हणतात हिने चांगला वाटा निवडला. हा वाटा शिक्षणाचा आहे, हा वाटा धर्मसंस्काराचा आहे, हा वाटा नीतिमूल्यांचा आहे आणि हा वाटा आत्मिक उत्कर्षाचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त दोन्ही बहिणी मार्था आणि मरिया आणि त्यांचा भाऊ लाजार ह्यांना समान लेखतात. हे ह्या शुभवर्तमानाचं आणि विशेष करून ह्या घटनेचं वैशिष्ट्य. अमर्त्य सेन ह्यांना वेलफेअर इकॉनॉमिक्ससाठी जेव्हा नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं त्याचं एक कारण होतं. अमर्त्य सेन म्हणायचे GDP हे तुमच्या राष्ट्राच्या विकासाचं मापदंड नाही. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पन्न तुमची राष्ट्रीय विकास कधीच दर्शवू शकत नाही. तो एका विशिष्ट प्रमाणापर्यंतच तुमचा राष्ट्रीय विकास किंबहुना नॅशनल ग्रोथ दर्शवणार. पण तुमची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे, तुमचा जो आर्थिक विकास आहे तो राष्ट्रीय विकासापेक्षा थोडा वेगळा आहे. आर्थिक विकासामध्ये मानवाचा सर्वांगीण विकास होतो. आर्थिक विकासामध्ये मनुष्याचं शिक्षण आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि प्रत्येक मनुष्य हा स्वतःकरिता जगतो. हे विधान अमर्त्य सेन यांना मान्य नव्हतं. अमर्त्य सेन त्याच्याकरिता एक उदाहरण देतात. ते म्हणतात जेव्हा निवडणुकांच्या वेळेस मी मतदान करायला जातो, मी मतदान करतो हे विशिष्ट पक्ष आणि विशिष्ट उमेदवाराकरिता. पण मतदानाला जात असताना जर माझ्यावरती वृक्ष कोसळलं, झाड पडलं, माझा अपघात झाला तर काय होणार? म्हणजे जेव्हा मी मतदान करायला जातो ते मी माझ्या फायद्याकरिता मतदान करतो असं नाही. मी माझ्या समाजाकरिता, माझ्या राष्ट्राकरिता योग्य सुशासन असावं त्याच्याकरिता मी मतदान करायला जातो. आणि असे बरेच दाखले अमर्त्य सेन ह्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये दिले. पण अमर्त्य सेन काय म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, सकल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नॅशनल ग्रोथ आणि इकॉनॉमिक ग्रोथ ही का वेगळी आहे? कारण इकॉनॉमिक ग्रोथमध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. आणि अमर्त्य सेन हे देखील म्हणतात की जे प्रगत राष्ट्र आहेत, जे पाश्चात्य राष्ट्र आहे, तिथे 100 पुरुषांमागे 105 स्त्रिया आहेत. पण जे अंडर डेव्हलप्ड नेशन आहेत, जे डेव्हलपिंग नेशन आहेत, तिथे 100 पुरुषांच्या मागे साधारण 90 ते 92 ते 94 स्त्रिया आहेत. मग 100 पुरुषांमागे 90 ते 92 ते 94 स्त्रिया असण्याचं कारण काय? एक दुर्दैव म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. दुसरं दुर्दैव म्हणजे की मुलगा जो आहे तो वंशाचा दिवा. आणि ह्या मानसिकतेमध्ये बहुतेक कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी ह्यांच्या शिक्षणावरती जेव्हा खर्च करण्याचा प्रश्न येतो तेव्हा मुलाला उत्कृष्ट उत्तम शिक्षण देण्यात येतं. मुलीला शिकून फायदा काय? हा देखील आमचा संकुचित विचार आम्हाला समाजामध्ये अनुभवायला मिळतो. जेव्हा आरोग्यासंदर्भामध्ये प्रश्न निर्माण होतो तेव्हा मुलाला चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्यात चांगल्या डॉक्टरची त्याला ट्रीटमेंट मिळावी याकरिता काही पालकांचा ग्रामीण भागामध्ये कल असतो. मुलीला घरगुती उपचार आणि खूपच झाल्यानंतर
तिला दवाखान्यात नेतं, याला बहुतेक कुटुंब अपवाद देखील असतील. जेव्हा अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा मुलाला सकस भोजन द्यावं, मुलीला एवढं जेवण देण्यामध्ये काय अर्थ, मग मुलीला थोडासा वाटा द्यायचा, मुलाला पोटभर जेवण द्यायचं, अशी देखील परिस्थिती दुर्दैवाने आपण समाजामध्ये पाहतो. आणि ह्याचा परिणाम त्या मुलीच्या आरोग्यावर होतो आणि त्याच्यामुळे तिच्या जीवनाला एक सीमा किंवा मर्यादा प्राप्त होतात. आणि ह्या मर्यादांवर आपल्याला जर मात करायची असेल तर आर्थिक विकास ज्याकरिता अमर्त्य सेन ह्यांना वेलफेअर इकॉनॉमिक्स, लोककल्याणाचं अर्थशास्त्र याकरिता नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं, ते खूप महत्त्वाचं त्यांचं विधान होतं. आणि त्यांच्या ह्याच योगदानाकरिता त्यांना नोबेल पारितोषिक देण्यापूर्वी 2 वर्ष अगोदर 1996मध्ये अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचं अध्यक्ष देखील बनवण्यात आलं होतं. देवाच्या प्रिय मंडळी, प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला म्हणतात, मार्था मार्था, तू बहुत गोष्टींविषयी चिंता करते, पण एकाच गोष्टीचं अगत्य आहे आणि ती एक गोष्ट ही आहे, जो वाटा मरियेने निवडला तो सामाजिक उत्कर्षाचा आहे, तो स्त्री शिक्षणाचा आहे, तो धर्मसंस्काराचा आहे आणि तो आत्मिक उत्कर्षाचा आहे. आणि हा वाटा हिच्यापासून कधीही काढून घेतला जाणार नाही. अमर्त्य सेन जेव्हा त्यांनी दुष्काळ अनुभवला होता तेव्हा ते एक विधान करतात की जर प्रोडक्शन चांगलं असेल, उत्पादन चांगलं असेल तर दुष्काळामध्ये गरीब माणसाला उपासमारीची वेळ येणार नाही. उपासमार का होते? कारण त्याच्यामध्ये जी डिस्ट्रीब्युशनची चेन असते, जी सप्लायची चेन असते, त्याच्यामध्ये पारदर्शकता नसते. आणि तीच परिस्थिती आपण ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनुभवली. केंद्र सरकारने, राज्य सरकारने गरीब जनतेकरिता मोफत अन्न वाटप होईल अशी घोषणा केली, तसे त्यांनी निर्देश पण दिले. पण जेव्हा आपण वर्तमानपत्र किंबहुना आपण टेलिव्हिजनवर पाहतो काही लोकांपर्यंत अन्न त्यांना प्राप्त होत नाही, ह्याकरिता सरकार जबाबदार नाही. ह्याकरिता जी मधली डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, जी सप्लाय चेन आहे, त्यांच्यामध्ये पारदर्शकता नाही. कुठे तिथे भ्रष्टाचार होतो, कुठे मनुष्य स्वयंकेंद्रित होतो आणि ते तो अन्न स्वतः साठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे समाजामध्ये उपासमार होते. पण ख्रिस्त मार्थाला काय म्हणतात? तू बहुत गोष्टींविषयी चिंताग्रस्त आहे, मला साधं जेवण दिलं तरी चालेल, एवढा माझा मानपान करण्याची गरज नाही. बेसिक गरजा आयुष्य जगण्याकरिता पुरे असतात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मरियेचं समर्थन करतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मार्थाचा कुठेच अवहेर करताना दिसत नाही. कारण मार्थाने मरियेच्या धर्म स्वातंत्र्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. हाच प्रश्नचिन्ह फारोने निर्गमाच्या पुस्तकामध्ये जेव्हा मोशे आणि अहरोन फारोकडे जातात आणि त्याला म्हणतात, आमच्या परमेश्वरा प्रित्यार्थ आम्हाला राणामध्ये उत्सव करण्याकरिता 3 दिवसाची परवानगी दे. फारो त्यांना परवानगी देत नाही. पण फारो काय म्हणतो? हे लोक आता आळशी झाले आहेत, देवधर्म ह्याच्या नावाखाली ह्यांना काम करायचं नाही. आणि मार्था पण कळत न कळत असंच विधान करते, माझ्यावर संपूर्ण काम पडलं, तिला मला मदत करण्याकरिता पाठवा. पण प्रभू येशू ख्रिस्त दोन्ही बहिणींचं समर्थन करत असताना मरियेची बाजू उचलून धरतात. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत आहे ह्या बहिणींना मातापितांचा आश्रय नाही, म्हणून ख्रिस्त त्यांच्याकडे जात होते. ख्रिस्ताच्या सेवेपर्यंत जेव्हा त्यांनी सेवेची सुरुवात केली तेव्हा योसेफाचं पण निधन झालं होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला कुटुंबातली जेव्हा एक कर्ता व्यक्ती कुटुंबामध्ये नसते आणि जी पोकळी निर्माण होते त्याचं गांभीर्य प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. जीवनाची किंमत आपण त्यालाच विचारावी ज्याला कोणी विचारत नसतं, आणि ज्याला कोणी विचारत नसतो तोच जीवनावरती चांगले विचार मांडू शकतो, हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या घरी गेले. जसे ख्रिस्त ह्यांच्या घरी गेले, दोन्ही बहिणींचं समर्थन केलं. मरियेकरिता ख्रिस्त एकदम प्रतिपादन करताना दिसतात,
पण मार्था संदर्भामध्ये असणारी त्यांची काळजी, त्यांची आत्मीयता की आपण जास्त गोष्टीविषयी चिंताग्रस्त होऊ नये, एकाच गोष्टीचं अगत्य आहे आणि ज्याचं अगत्य आहे त्याच्यावर आपण चिंतन करावं, हा जो संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने दिला. म्हणून ख्रिस्त आम्हाला म्हणाले, अहो कष्टी व भाराक्रांतजनो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. ख्रिस्त आम्हाला युहानाच्या शुभवर्तमानात देखील म्हणाले की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये अथवा भयभीत होऊ नये, म्हणून तुम्ही माझ्यावर साक्षात प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ख्रिस्त आम्हाला म्हणाले, मी तुम्हाला भित्रेपणाचा नाही तर मी सामर्थ्याचा आत्मा दिला. कारण ख्रिस्त आम्हाला म्हणाले, मी जीवनी जल आहे, मी जीवनाची भाकर आहे, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे, मी विश्वाचा प्रकाश आहे. तो परमेश्वर ख्रिस्ताच्या रूपामध्ये जसं मार्था आणि मरियेच्या घरी उतरला, तसं तो तुमच्या कुटुंबाला दर्शन दो, तो तुमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करो. कारण ख्रिस्त म्हणाले, मी तुमच्या अंतःकरणाच्या दाराशी उभा आहे, मी तुमच्या हृदयाच्या दाराशी उभा आहे आणि मी दार ठोकवतो. जो मजसाठी द्वार उघडेल त्याच्याबरोबर मी सहभागी पण घेईल. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देव, त्याची निरंतर कृपा परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आता आणि इथून पुढे सदोदित बहाल करो. आमेन. मी पाळक साहेबांचे आभार मानते छान अशा संदेशासाठी. आता आपण सगळेजण मिळून दानार्पणासाठी गीत क्रमांक 534 हे गाऊया. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेमोक्ती असे, तेणे दृष्टी पुष्टी यांची, वृष्टी जगी होतसे. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, ये झोड भारी वारीची, खिंडिया टेकाडांतती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची, देवा करावी आता, स्वक्ती करा स्वामी साची, द्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हास वृष्टी हवी.
इष्ट काज ऐसे विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुआज दृष्टी कृपेची हवी बिंदू येतातील येची आम्हास दृष्टी हवी. आपण दानावर प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव असो. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आम्हा प्रत्येकांना तू आशीर्वादित केलंस, तुझे उपकार मानतो. आम्हा बरोबर नेहमी राहिला जपा, त्यासाठी तुझे उपकार मानतो प्रभू. प्रत्येक संकटातून आम्हाला वाचवलंच जपा. विशेष करून आजची जी स्थिती चालू आहे प्रभू परमेश्वरा कोरोनाची, त्या स्थितीत तू आम्हाला सांभाळलंच जपा. आतापर्यंत तुझे उपकार मानतो जपा. विशेष करून प्रार्थना करतो देवपा, आज जे काही देवपा दान झालेलं आहे देवपा, त्या दानावर तुझा आशीर्वाद पुरव. त्या दानाद्वारे देवपा चर्चचं काम चांगल्या रीतीने व्हावं देवपा, आणि तुझ्या नावाचा गौरव स्तुती महिमा व्हावी देवपा, असं कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, ज्यांनी दिलं देवपा त्यांना तू दुपटीने दे देवपा. आणि प्रभू परमेश्वरा, जे देऊ शकले नाही त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू, आणि त्यांना तू प्रत्येक चांगल्या गोष्टीचा पुरवठा कर प्रभू. धन्यवाद प्रभू, पुन्हा एकदा सगळं काही दिलंच त्यासाठी. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या थोर गुणात मागतो म्हणून तू आहे. आमेन. यावेळी प्रभू भोजनाचा विधी होईल. हा विधी आणि पुढील भक्ती मी रेव्हरंड योगेश मायकल वाड यांच्या हाती सोपविते. महिन्याचा पहिला रविवार असल्या कारणाने आपण प्रभुभोजन किंवा पवित्र सहभागिता या विधीत संमिलित होणार आहोत. आम्ही जरी पवित्र भवनात परमेश्वराच्या सानिध्यात संतजनांच्या मंडळीसोबत बसून या ठिकाणी एकत्र जमू शकलो नाही, तरी देखील आपण आपापल्या घरी जेव्हा इथे या भाकरीचं आणि द्राक्षरसाचं समर्पण केलं जाईल, आपण आपापल्या घरी भाकरीचे किंवा चपातीचे किंवा ब्रेडचा तुकडा आपल्या समोर ठेवून, त्याचप्रमाणे द्राक्षरस असेल तर उत्तमच, परंतु द्राक्षरस नसेल तर लिंबू पाणी किंवा शीतपेय कुठलंही जे आपल्या घरात उपलब्ध असेल ते आपण द्राक्षरस याचं रूप म्हणून वापरू शकू. आपण या प्रभुभोजनाच्या विधीत सम्मिलित होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. पापांगीकाराच्या या प्रार्थनेत आपण सर्वजण एकत्रित होऊन म्हणू. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर. आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.
सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्यात सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षारस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अतिनम्रतेने विनवितो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षारस त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र, पवित्र, पवित्र,
सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आपल्या समोर ठेवण्यात आलेली भाकर आपण आपल्या आपल्या हाती घेऊ आणि या वचनानंतर आपण ती खाऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आमेन. त्याचप्रमाणे द्राक्षारसाचा जो पेला आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे तो आपण घेऊ आणि या वचनानंतर आपण ते पिऊ. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, त्याच्या स्मरणार्थ हे प्या व उपकार माना. आमेन. आपण आपल्या गुडघ्यांवर असतानाच ही प्रार्थना सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करीतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण ह्या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथल्या येथे आता आमचे योग्य, पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवितो की ज्या आम्ही हे प्रभुभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवितो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्वसमर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील. आपण या प्रार्थनेत संमिलित होऊ. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्वसमर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकारस्तुती करीतो. हे प्रभो, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करू. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पने पलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत, त्याच्या भयात आणि त्याच्या ज्ञानात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता, त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आता या युगात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.